हॅलो, तुम्हाला देखील ब्लाऊज स्टिचिंग करायची आहे आणि कटिंग वगैरे जमत नाही, तर हे एस-केचे पेपर पॅटर्न तुम्ही नक्की मागवू शकता. तर हे कशा पद्धतीने ब्लाऊजवरती टाकायचे हे मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. आणि आपला टाईम वाचतो, कपडा वाचतो आणि फिटिंगला एकदम परफेक्ट बसतात. तर तुम्ही देखील घेतले नसतील तर नक्की घ्या. तर हे आहेत एस-के कंपनीचे पेपर पॅटर्न. तर याच्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट आणि गळ्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे कट मिळणार आहेत. तर तुम्ही देखील तिथे जाऊन नक्की ऑर्डर करा. तर हा आहे आपला बॅक. तर बॅक आपल्याला टाकताना बंद बाजूकडल्या साईडला टाकायचा आहे. तर या पद्धतीने बंद बाजूकडल्या साईडला टाकायचं आहे. त्यानंतर फ्रंट टाकायचा या पद्धतीने. त्यानंतर कटोरी टाकायचं. कटोरीचं पार्ट जो आहे तो टाकायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ आहेत. म्हणजे खूप जाडपुट्टा आहे या पेपर पॅटर्नचा. आणि पाण्यात भिजले वगैरे तरी काही होणार नाही याला. खूप जास्त दिवस टिकणार आहे. तर आपण जे साधे पेपर वापरतो त्याच्यापेक्षा हा खूप बेस्ट ऑप्शन आहे पेपर पॅटर्नचा. तर या पद्धतीने आपण सर्व जे पार्ट आहेत ते टाकलेले आहेत या पद्धतीने. तर याला मी आता मार्किंग करणार. मार्किंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे 5 पॅटर्न आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असे आपल्या अस्तरवरती जे पॅटर्न आहेत ते बसलेले आहेत. आणि खूप असा कापड जे आहे ते आपल्याला यूज करायला भेटणार आहे. तर याला आता मी मार्किंग करून घेते. तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला जाईल. तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पेपर पॅटर्न मागवू शकता. तर या पद्धतीने आपण सर्व याला मार्किंग केलेलं आहे. आणि या पद्धतीने आपले हे एस-केचे पेपर पॅटर्नचे मार्किंग म्हणजे ब्लाऊजवरती कशा पद्धतीने टाकायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी